शेतकरी कर्जमाफीसाठी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात 20,000 कोटींची तरतूद करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। कर्जमाफीवरून सरकार चालढकल करतंय असा आरोप विरोधकांनी केला होता, त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे। कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेण्याची गरजच काय? सरकारने आधीच यादी जाहीर केली आहे, मग अर्ज कशाला असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केला। त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात ही माहिती दिली। कर्जमाफीवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात काय माहिती दिली आहे बघूया। मी सत्तारूढ पक्षाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट करतो की या कर्जमाफीच्या संदर्भात सर्व प्रकारची चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे। ही कर्जमाफी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज जर आपण पुरवणी मागण्या बघितल्या तर त्या पुरवणी मागण्यांमध्ये देखील अध्यक्ष महोदय 20,000 कोटी रुपयाची तरतूद या कर्जमाफी करता या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण ज्यावेळी नेमून द्याल त्यावेळी अध्यक्ष महोदय या कर्जमाफीच्या संदर्भात चर्चाही केली जाईल आणि विरोधी पक्षाच्या सगळ्या शंकांचं समाधान देखील अध्यक्ष महोदय निश्चितपणे या ठिकाणी केलं जाईल।